तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गोवंशांच्या मांसाची कथित विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अकोट शहर पोलिसांनी धडक कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे। या कारवाईत सुमारे 50 किलो कथित गोवंशांचे मांस तसेच इतर साहित्य असा 13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 जुलै 2026 सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या दरम्यान गाझी प्लॉट परिसरात मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला। इस्माईल खान दाऊद खान यांच्या घरासमोर आरोपी अब्दुल वाहिद अब्दुल शकील वय 26 वर्ष राहणार कांगारपुरा अकोट याच्यावर कारवाई करण्यात आली। या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून अंदाजे 50 किलो कथित गोवंशांचे मांस, वजन काटा, 1 किलोचे वजन आणि मांस कापण्यासाठी वापरली जाणारी लोखंडी सुरी असा एकूण 13,000 रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला। या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अकोट शहर पोलीस करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक निलेश बारहाते तसेच पोलिसांच्या पथकाने केली आहे। MCN न्यूज मराठीसाठी विठ्ठल येवकार, अकोट ग्रामीण।